तर ती परंपरा जी कनेक्शन जसं आम्ही आता इस्कॉनमध्ये राइट फ्रॉम माझ्यापासून माझे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, राइट अप टिल कृष्णापर्यंत ही परंपरा आम्हाला माहीत आहे. वी कॅन कोट दॅट. पण बाकीच्या लोकांना विचारलं की ते जास्तीत जास्त स्वतःच सांगतात की बाबा हा बाबा आहे, यांनी चालू केलं. त्यांचे गुरु कोण? तर माहीत नाही. ते कुठल्या परंपरेमधले आहे तर ते माहीत नाही. तर दॅट इज तसं नसायला हवं. गुरु परंपरा, जी गुरु शिष्य परंपरा आहे, दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आणि ती प्रामाणिक असायला पाहिजे. जसं आपण नेहमी म्हणतो, एक युनिव्हर्सिटी जी आहे, एक ऑथराइज्ड प्रामाणिक युनिव्हर्सिटी असायला पाहिजे. आपण कुठल्याही काय बोलतो रोड छाप युनिव्हर्सिटीमधून आपण शिकायला जात नाही. पण कुठल्यातरी प्रामाणिक कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये आपण जाऊन तिथे अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आपण असंच कुठल्यातरी छोट्या-मोठ्या युनिव्हर्सिटीत जात नाही. तसंच जर हे भौतिक शिक्षणासाठी आहे, तर आध्यात्मिक शिक्षणासाठी का नको? आध्यात्मिक शिक्षण जर घ्यायचं असेल, तर आपल्याला प्रामाणिक युनिव्हर्सिटी व्हिच इज जसं ब्रह्म संप्रदाय, कुमार संप्रदाय, श्री संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय 4 संप्रदायांमध्ये असेल तरच आपल्याला ते कनेक्ट झालं पाहिजे. इफ नॉट आपल्याला त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण ते नक्की 100% ते चुकीच्या मार्गावर नेतील. तर हे इथे सांगितलं आहे. तसं मग पुढे म्हणून पुढे श्रीमद भागवत सांगते 6.3.19 धर्मं तु साक्षात भगवत प्रणीतम. धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. तर धर्म जे आहे ते कुठल्या पानमाल्याकडून किंवा एका रोड छाप बाबाकडून नाही ऐकलं. हे भगवाननी सांगितलेलं आहे भागवतात. धर्मं तु साक्षात भगवाननी सांगितलेलं, तर त्या मार्गाला आपल्याला फॉलो करायचं आहे आपल्याला. वी हॅव टू फॉलो दॅट. आणि हे जसं भगवान कृष्णाने ब्रह्माजींना सांगितलं, ब्रह्माजींनी नारदजीला सांगितलं, नारदजींनी व्यासदेवाला सांगितलं, तर ते कनेक्शन असल्यामुळे ते एक्झॅक्ट जे मेसेज आहे तो आपल्याला भेटत आहे.